तुम्हाला कधी असं वाटलंय की तुमची वास येण्याची क्षमता अचानक वाढलीये? कधीतरी असं नक्की झालं असेल. पण काहींना तुमच्या माझ्यापेक्षा जास्त वास येतो. असे व्यक्ती सुपर स्मेलर असतात. वैद्यकीय भाषेत याला हायप्रोस्मिया म्हणतात. सोप्या शब्दात वासाबाबत खूप जास्त सेन्सिटिव्ह असणं. पार्किन्सन ओळखणाऱ्या सुपर स्मेलर जॉय मिल्नेन बाबत तुम्हाला माहिती दिली. आता ही कंडिशन काय आहे ती पण जाणून घेऊ. सामान्यांपेक्षा जास्त वास येणाऱ्यांना जेनेटिक, हार्मोन बदल किंवा मायग्रेनमुळे हा त्रास होऊ शकतो. पण जॉय यांचा त्रास पार्किन्सन रुग्णांसाठी वरदान ठरला, कारण आता यावर संशोधन सुरू झालंय. वेबएमडीच्या माहितीनुसार हायप्रोस्मिया असणाऱ्या व्यक्तीच्या टेस्टमध्ये देखील बदल होतो. याचं कारण टेस्ट आणि स्मेल हे दोन्ही ओल्फॅक्टरी सिस्टीमशी कनेक्टेड असतात. ओल्फॅक्टरी सिस्टीम म्हणजे अत्यंत सोप्या शब्दात ज्यामुळे तुम्हाला वास कळतो अशी शरीरातली प्रणाली. ही एक दुर्मिळ परिस्थिती आहे. जोपर्यंत एखादा व्यक्ती याबाबत स्वतःहून पुढे येऊन सांगत नाही तोपर्यंत याचं निदान करता येणं शक्य नाही. वेबएमडीच्या माहितीनुसार गर्भावस्था, मायग्रेन, मेंदूचे विकार, ऑटो इम्युन आजार ही यामागची काही लक्षणं निश्चित असू शकतात. क्लिव्हलंड क्लिनिकच्या माहितीनुसार याचं निदान करण्यासाठी डॉक्टर नेझल एंडोस्कोपी करतात. तर वेबएमडीच्या माहितीनुसार गर्भवती महिलांमध्ये याचं प्रमाण खूप कॉमन आहे. खास करून गर्भावस्थेच्या पहिल्या काही महिन्यांमध्ये महिलांना काही पदार्थांचा वास हा खूप जास्त येतो, ज्यामुळे त्यांना नॉशा आल्यासारखं होतं. किंवा मायग्रेनचा अटॅक आल्यानंतरही अचानक वास येण्याची क्षमता वाढू शकते. स्प्रिंगर नेचर जर्नलमध्ये छापलेल्या रिसर्चनुसार संशोधकांना आढळलं की 50 पैकी 25 लोकांना मायग्रेन अटॅक आल्यानंतर हायप्रोस्मियाचा त्रास झाला. तर संशोधनातील 21 लोकांना मायग्रेनचा अटॅक येण्याआधी हा त्रास सुरू झाला. बीबीसीच्या माहितीनुसार 2019 मध्ये सुपर स्मेलर्सचं ब्रेन कसं काम करतं यावरही संशोधन झालं. यात 25 सुपर स्मेलर्स आणि 20 सामान्य लोक असे निवडण्यात आले. संशोधकांना आढळलं की सुपर स्मेलर्सच्या मेंदूत वासाबाबतची माहिती आणि त्याची ओळख या दोन्ही गोष्टींमध्ये खूप जास्त ऍक्टिव्हिटी आढळून आली. तुम्हालाही कधीतरी असं वाटेल की तुम्हाला अचानक एखाद्या गोष्टीचा वास खूप जास्त येतोय. ऑब्झर्व करा. तुम्हाला ही कंडिशन नक्की नसेल, पण मात्र ऑब्झर्व करून पहा, हे खरंच असं घडतं का? हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हे चॅनल सबस्क्राईब जरूर करा.